सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार. मी पण मस्त आहे. तर माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. वर्षाज लाईफ हे माझ्या चॅनलचं नाव आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असेल तर मी अजून छान छान व्हिडिओ टाकत जाईन. तर मी आता सध्या कपडे शिवते आहे. मग तुम्हाला पुढे काय करेन ते सगळं दाखवेन. तर हे बघ, मी कपडे शिवत आहे. सलवार आणि कुर्ती शिवत आहे मी. तर हे बघा, मुन्नू आणि मी आता आम्ही खाली चाललो. मुन्नू तिथूनच ट्युशनला जाईल. थोडा वेळ खेळेल खाली आणि मग तिथून ट्युशनला जाईल. बाय, भेटतो नंतर. आमचं घरातलं इंडोर प्लॅन किती छान झालंय बघा. मस्त आहे एकदम छान. कोणी पण आल्यावर त्याच्यावरच नजर जाते त्यांची. बघा किती छान झाले, मस्त. हे बघा, मुन्नू खेळते अशी पावसात मस्त एकदम. हे बघा, मुन्नू खेळते पावसात. खाली आम्ही गार्डनमध्ये आलो खाली खेळायला. हे आमच्या सोसायटीचं गार्डन आहे. हे बघा, ये बघा, मुन्नू सायकलवर डबल शीट चाललेली आहे. शेजारच्या मुलाने तिला डबल शीट घेतलेली आहे. हे बघा, मस्त खेळते ती. हे बघा, मुन्नू आली सायकलवर बसून मस्त. हे बघा, बाय मुन्नू. तर हे बघा, घरी आल्यावर जेवण बनवायला सुरुवात केली. दाल भिजवली, डाळीत पाणी टाकलं आणि हे पीठ मळायला घेतलं मी. असं पीठ मळलं सगळं. पीठ मळून घेतलं. असं थोडंसं घी लावलं वरून नंतर आणि असं एकदम चांगलं मळून घेतलं. असं मळून घेतलं एकदम. रगडून मळून घेतलं की चपाती चांगली बनते. नंतर हे बघा, नंतर डाळ बनवायची तयारी करायला घेतली. असं बटाटा कट करून घेतला. हे बघा, आता इथे कांदा आणि टोमॅटो पण कापून घेते. आणि स्वच्छ धुवून पण घेते. हे बघा, आता कांदा कट करते. असा कांदा कट केला. ते 2 मिरच्या पण कट करते त्याच्यासोबत. आणि आता फोडणी देते डाळीला. पहिलं तेल टाकलं आणि त्याच्यात राई जिरं टाकलं, हिंग टाकलं, थोडं हिंग पण टाकलं. आता लसूण टाकला. तसंच लगेच कांदा पण टाकेन. हे बघा, इथं आता कांदा टाकते. कांदा आणि मिरची. आता कढीपत्ता पण टाकेन लगेच. बघा, कढीपत्ता टाकला खूप सारा. आता इथे हातावर टोमॅटो चिरून घेते. हे बघा, असं टोमॅटो कट करून घेतला. कुकरमध्ये डाळ बनवल्यावर छान डाळ होते, एकदम एकजीव होऊन जाते सर्व. हे बघा, इथे आता मसाले टाकते. पहिली हळद टाकली, नंतर थोडा गरम मसाला टाकला आणि 1 चमच तिखट टाकलं, आमचं घरचं तिखट. सगळं मिक्स करून घेते. आता इथे डाळ आणि बटाटा टाकला. तिखट डाळ बनवते मी, तर इथे डाळ आणि बटाटा पण टाकून घेतला सोबत. आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित एकदम. आणि बघा, इथे आता मी पाणी टाकते. मला पाणी थोडं कमी वाटत होतं, मग मी अजून थोडंसं घेतलं पाणी.
बघा इथे पाणी टाकलं मी. आता चांगल्या 2-3 शिट्या काढते. इथे लगेच चपातीला तवा ठेवला. बघा इथे चपाती बनवते मी. एकदम सिंपल चपाती बनवते, पण फुलके बनतात माझे सगळे. हे बघा काहीच नाही, पिठामध्ये काहीच टाकत नाही. आपलं नॉर्मल पीठ मळते आणि थोडंसं वरून घी लावते पिठात. चपातीला आम्हाला घी लावलेलं वरून नाही आवडत. सुक्या सुक्या चपातीच खायला छान लागतात. बघा असे टम्म असे फुगतात, फुलकेच तयार होतात एकदम. अशा मी आता सर्व चपात्या बनवून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता, काहीच नाही, पिठामध्ये काहीच टाकलेलं नाही. आपले नॉर्मल गहू आहेत आणि पाण्यामध्ये मळले आणि वरून थोडंसं घी लावलेलं. हे बघा कसे टम्म फुगतात एकदम सगळे. सतीश अजून आला नव्हता ऑफिसमधून. थोडा उशीर झाला आज त्याला यायला, म्हणून जेवण बनवायला पण लेटच सुरुवात केली. बघा अशी छान चपाती बनवून घेतली. बघा कसे चपाती छान कपड्याने दाबून घेतल्यावर छान असे टम्म फुगतात. हे बघा काहीच नाही, तेल वगैरे काहीच लावायला नाही लागत आणि गॅसवर पण नाही ठेवायच्या. अशा तव्यातच फुलके तयार होतात माझे. हे बघा थोडी मीडियम साईज ठेवायची. एकदम मोठी चपाती बनवल्यावर मग ती फुगत नाही व्यवस्थित. थोडी मीडियम साईज ठेवल्यावर एकदम मस्त टम्म फुगतात. काहीच मी गोळा बनवताना नाही त्याच्यात आतमध्ये तेल लावत नाही, पीठ टाकत, काहीच नाही. आपले नॉर्मल गोळे बनवते आणि गोल गोल लाटते. हे बघा कसे टम्म फुगतात सगळे चपात्या. सर्व चपात्या अशा बनवून घेतल्या. आता ही शेवटची चपाती आहे माझी. अशा मी 8 चपाती बनवून घेतल्या पटकन. झाल्या चपाती बनवून झालं. ही शेवटची चपाती आहे आता. बाहेर खूप पाऊस पडत होता. आज खूप पाऊस होता दिवसभर. बघा शेवटची चपाती तर अशी टम्म फुगली एकदम. हे बघा अशा चपात्या बनवल्या. 8 चपाती बनवल्या मी. छान चपाती. आता लगेच सोबत तेलात पापड तळून काढले. हे बघा हे घरचे पापड आहेत आमचे, आम्ही घरी बनवलेले पापड. हे बघा आता इथे कुरडया पण तळून घेते. माझ्या मुन्नूला आणि ताऊला कुरडया खूप आवडतात. हे बघा इथे कुरडया तळून घेतले सर्व. तोपर्यंत तिकडे कुकरला डाळ पण शिजली असेल. 3 शिट्या घेतल्या मी डाळीला. अशी हलवली ना कुरडई की मग आतमध्ये सगळीकडे तेल लागते. मी तेल थोडं कमीच घेतलेलं, नाहीतर मग तेवढं तेल परत वाया जाते ना, म्हणून तेल थोडं कमीच घेतलेलं. असे डब्यामध्ये पॅक करून ठेवलं. आणि हे बघा सोबत मिरच्या पण टाकल्या तळायला. मिरच्यानं कट वगैरे काहीच नाही मारली, डायरेक्ट अख्ख्याच तळायला टाकल्या आणि वरून झाकण दिलं. आणि थोडा वेळ फक्त झाकण देऊन ठेवायच्या आणि अशा अर्धवट कच्च्या शिजलेल्या ठेवायच्या, म्हणजे छान लागतात त्या. जास्त करपवल्या की मग ते टेस्टी नाही लागत एवढं. आणि थोडंसं वरून मीठ टाकलं असं. बघा मीठ टाकलं असं वरून. आता तुम्हाला डाळ दाखवते कशी शिजली ती. बघा मस्त डाळ शिजली. माझ्याकडची कोथिंबीर संपली होती, पण सतीशला येताना मी आणायला सांगितलं आणि इथे आंबा पण कट करून घेतला.
तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.